एक होतं गाव. त्या गावात मेंढी पाळणारा मंग्या राहायचा. मंग्या खूप मस्तीखोर. मंग्या त्यांच्या शेतात मेंढ्यांना चरण्यास नेत असे. एकदा तो मेंढ्यांना चरण्यास शेतात सोडून शेताला लागून असलेल्या झाडावर निवांत बसला होता. तेव्हा अचानक तो ओरडू लागला, "लांडगा आला रे लांडगा!" हे ऐकून आसपासच्या शेतातली लोक धावत धावत आली, पण सगळी पाहतात तर काय, लांडगा कुठेच दिसेना. शेतात फक्त मेंढ्यांच होती. लोकांना आश्चर्यचकित पाहून मंग्या जोरजोराने हसू लागला. लोकांना समजलं की हा मस्ती करतोय म्हणून, आणि ते लोक तेथून निघून गेले. एके दिवशी शेतात मेंढ्यांना चरण्यास सोडताना परत मंग्याला ही मस्ती करावीशी सुचली. म्हणून तो परत झाडावर बसून ओढू लागला, "लांडगा आला रे लांडगा!" लोक आवाज ऐकून धावत येऊ लागले, पण पाहतात तर काय, लांडगा कुठेच नाही. मंग्या परत लोकांवर हसू लागला. लोकांमधला एक माणूस मंग्याला म्हणाला, "मंग्या, अशी मस्ती करू नकोस." नंतर लोक निघून गेलीत. एके दिवशी शेतात मंग्या नेहमीप्रमाणे मेंढ्यांना चरण्यास सोडून झाडावर पुस्तक वाचत बसलेला, आणि अचानक एका मेंढीचा ओरडण्याचा आवाज आला त्याला. पाहतो तर काय, एका लांडग्याने एका मेंढीला गळ्याशी पकडलं होतं आणि ओढत ओढत तो जंगलाच्या दिशेने मेंढीला घेऊन जात होता. मग काय, मंग्या लागला ओरडायला, "लांडगा आला रे लांडगा!" असे 4-5 हाक मारून झाल्यावर पण एकही लोक आसपासच्या शेतातले आले नाहीत. यावेळी त्याच्या आवाज देण्यावरून लोकांना वाटलं की हा नेहमीप्रमाणे मस्ती करतो, पण यावेळी मंग्या मस्ती करत नव्हता. पाहता पाहता तो लांडगा मेंढीला घेऊन जंगलात निघून गेला. मंग्या लागला रडू, आणि त्याने अगोदर केलेल्या मस्तीचा पश्चाताप त्याला वाटू लागला.